नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताय ना? करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर प्रिव्ह्यू तर दाखवणारच आहे. त्याआधी मी जे सांगतोय ते नक्की ऐका. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बनवताना काय प्रॉब्लेम येणार नाही. तर नंबर 1, अलाइट मोशन. अलाइट मोशन मोड पैकी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि कुणी अलाइट मोशन वापरायला आत्ताच सुरू केलं असेल किंवा कोणाला शिकायचं असेल अलाइट मोशन वापरायला, तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटू. नंबर 2, बिटमार्क आणि शेक इफेक्ट. तर बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. नंबर 3, मटेरियल. तर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तर त्यावर मी मटेरियल देत असतो. जर एडिटिंग करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि बिटमार्क आणि शेक इफेक्टला व मटेरियलला, आपल्या मटेरियलला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नसतोय, त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करू. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात आधी अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर अलाइट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर त्यानंतर अलाइट मोशन ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर त्यानंतर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे मी मटेरियल दिले आहे. हे मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. आणि तुम्हाला जे बहिणीचे फोटो ॲड करायचे आहेत, तर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून ही पहिली इमेज तुम्हाला 3.42 पर्यंत ठेवून द्यायची आहे. तर केल्यानंतर तर तुम्हाला त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन एक फोटो ॲड करून तुम्हाला ते 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून हा फोटो पण अशाच प्रकारे तुम्हाला कट करून द्यायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर सगळे फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे 3.42च्या बिटला यायचं आहे. तर 3.42च्या बिटला आल्यानंतर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक शॅडो PNG दिली आहे. तर शॅडो PNG ॲड करायची आहे. 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर तुम्हाला हे मटेरियल शॅडो PNG व बर्थडेची PNG तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर त्यानंतर ही PNG ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मध्यभागी बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे शेवटपर्यंत ठेवायचं आहे. तर शेवटपर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्या बिटला यायचं आहे. तर पहिल्या बिटला आल्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक PNG दिली आहे ती ॲड करायची आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन अशा प्रकारे ॲडजस्ट करायची आहे आणि बारीक करून घ्यायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे फोटोवरती जायचं आहे. तर फोटोवरती गेल्यानंतर इथे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून याची ऑपेसिटी तुम्हाला 20 ठेवायची आहे. तर 20 ठेवल्यानंतर तुम्हाला इथे ही PNG ॲड करून 3.42 पर्यंत कट करून द्यायची आहे. तर कट केल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर तर तुम्हाला आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पिक करायचे.
तर कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हवाला इफेक्ट ते 3.42च्या बिटचा हा पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला इथे एक बीट दिसत असेल तर यापुढे 3.42च्या बीटच्या पुढे जेवढे पण तुम्हाला इथे 1 बीटवाले दिसत असतील, हे 2 बीटवाले आहे त्यांना दुसरावाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ते जे 1 बीटवाले फोटो ॲड केले आहेत त्या सगळ्या फोटोला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला ते हे 2 बीटवाले फोटो सोडून द्यायचे आहेत. 1 बीट आहेत त्या सगळ्या फोटोला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी सगळ्या फोटोला हा वाला इफेक्ट देऊन टाकतो. तर हा वाला इफेक्ट देऊन झाला आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेकपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर ओपन केल्यानंतर आपले 2 बीटवाले फोटो आहेत त्या सगळ्या फोटोला आता हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर आपल्या सगळ्या फोटोला इफेक्ट देऊन झाला आहे. तर तुम्हाला इथे या PNGला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शेकपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते PNG दिसेल त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला या PNGला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर त्यानंतर इथे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक बॉर्डर PNG दिली आहे ती ॲड करून 3 डॉटवर जाऊन फिट कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि ही बॉर्डर PNG तुम्हाला शेवटपर्यंत ठेवून द्यायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे सिस्टर बर्थडेची थोडी वरती PNGवरती सरकून घ्यायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे सेटिंग ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला जेवढी पण रेझोल्युशन व्हिडिओची पाहिजे असेल क्वालिटी तेवढी तुम्ही ठेवू शकता. तर त्यानंतर तुम्हाला ते खाली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.